नमस्कार मित्रांनो, मी शिवम पवार. मित्रांनो, काही दिवसातच इलेक्शन होणार आहेत आणि तुमचं मतदार यादीमध्ये नाव आहे का नाही हे तुम्ही तुमच्या मोबाईलमधून चेक करू शकता, तेही एका मिनिटामध्ये. या व्हिडिओमध्ये तुम्ही तुमचं मतदार यादीमध्ये नाव कसं चेक करायचं हे पाहणार आहे. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओज तुम्हाला भेटत राहतात. तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूयात. तर मित्रांनो, तुमचं किंवा तुमच्या परिवाराचं नाव मतदान यादीमध्ये शोधायचं असेल तर सर्वात पहिल्यांदा तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये प्ले स्टोअर ओपन करायचं आहे आणि या प्ले स्टोअरवरती तुम्हाला ॲप्लिकेशन सर्च करायचं आहे, वोटर हेल्पलाईन. वोटर हेल्पलाईन नावाचं ॲप्लिकेशन तुम्हाला इन्स्टॉल करायचं आहे. हे इन्स्टॉल केल्यानंतर ओपन करायचं आहे. ओपन केल्यानंतर अशा पद्धतीने इंटरफेस तुम्हाला दिसेल. इथं आपल्याला अकाउंट असेल तर तुमचा मोबाईल नंबर, पासवर्ड टाकून तुम्ही लॉग इन करू शकता. जर या ॲपवरती तुमचं अकाउंट नसेल तर अकाउंट उघडायचं आहे. अकाउंट उघडण्यासाठी न्यू युजरचा ऑप्शन तुम्हाला दिसेल. या न्यू युजर या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्ही तुमचं अकाउंट उघडायचं आहे, ज्यामध्ये मोबाईल नंबर, OTP वगैरे टाकून, नाव वगैरे टाकून तुम्ही तुमचं अकाउंट उघडू शकता. तुम्ही यामध्ये अकाउंट उघडलेलं आहे असं समजतो. अकाउंट उघडल्यानंतर तुमचा इथे मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि जो पासवर्ड बनवला होता तो पासवर्ड टाकून सेंड OTP वरती क्लिक करायचा आहे. मोबाईलवर आलेला OTP तुम्हाला इथे टाकून खाली लॉग इन नाव या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तर मी इथे लॉग इन करून घेतो. लॉग इन केल्यानंतर अशा पद्धतीने इंटरफेस तुम्हाला दिसेल. आता वरती तुम्हाला एक ऑप्शन दिसेल ज्यामध्ये सर्च युअर नेम इन इलेक्ट्रोल रोल या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला हे नाव सर्च करण्यासाठी 4 ऑप्शन दिसतील. पहिला आहे सर्च बाय मोबाईल. मोबाईल नंबर टाकून तुम्ही इथे तुमचं नाव आहे का नाही चेक करू शकता. याने होत नसेल तर सर्च बाय QR कोड, तुमच्या मतदान कार्डवरचा QR कोड स्कॅन करू शकता. तिसरा आहे सर्च बाय डिटेल्स, तुमचं नाव वगैरे टाकून पाहू शकता. आणि चौथा आहे इपिक नंबर, म्हणजेच तुमचा मतदान कार्डचा नंबर टाकून सुद्धा तुम्ही चेक करू शकता. यापैकी कोणताही एक ऑप्शन तुम्ही सिलेक्ट करायचा आहे आणि इथे आपलं नाव आहे का नाही चेक करायचं आहे. समजा मी इथे सर्च बाय डिटेल्सनेच इथे नाव वगैरे टाकतो, आडनाव टाकतो, वडील किंवा पत्नीचे नाव टाकून वय, लिंग, राज्य, जिल्हा आणि विधानसभा मतदारसंघ अशा पद्धतीची माहिती टाकून खाली सर्च करतो. तर इथे पाहू शकता आपलं नाव इथं आलेलं दिसेल. अशा पद्धतीने जर तुमचं आलं तर तुमचं मतदान यादीमध्ये नाव आहे, त्यामुळे काही टेन्शन घ्यायची गरज नाही. जर नाही आलं तर तुम्ही तुमच्या वोटर ID नंबर टाकून, मोबाईल नंबर किंवा अन्य माहिती टाकून सुद्धा चेक करू शकता. त्यानंतर ही जर स्लिप तुम्हाला डाउनलोड करायची असेल, शेअर करायची असेल तर इथे तुम्हाला ऑप्शन दिलेले आहे. हे स्लिप तुम्ही डाउनलोड, शेअर करू शकता. अशा पद्धतीने तुमचं किंवा तुमच्या परिवारातील व्यक्तींची नावे वोटर हेल्पलाईन ॲपने तुम्ही मोबाईलमधून चेक करू शकता. आता मी तुम्हाला दुसरा एक ऑप्शन सांगतो. वेबसाईटवरून सुद्धा करू शकता. वेबसाईटचं नाव आहे voters.eci.gov.in. या वेबसाईटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. या वेबसाईटवरती येऊन सुद्धा तुम्ही पाहू शकता. वेबसाईटवरती यायचं आहे. इथे तुम्हाला सर्वात खाली एक ऑप्शन आहे सर्च इन इलेक्ट्रोल रोल. खाली आल्यानंतर हा 3 नंबरचा ऑप्शन दिसेल, त्यावरती क्लिक करा. इथे सुद्धा तुम्हाला 3 ऑप्शन दिले जातील, जसं की सर्च बाय इपिक, म्हणजे मतदान कार्डचा नंबर टाकून डायरेक्टली तुम्ही इथे चेक करू शकता. दुसरा ऑप्शन आहे सर्च बाय डिटेल्स, म्हणजेच नाव वगैरे टाकून, माहिती टाकून चेक करू शकता. आणि तिसरा ऑप्शन आहे सर्च बाय मोबाईल नंबर, म्हणजेच मोबाईल नंबरने. असे 3 ऑप्शन दिलेले आहेत. यापैकी कोणताही एक ऑप्शन निवडून तुम्ही सुद्धा इथे आपलं नाव चेक करू शकता. तर महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ होता. आपल्या मित्रांना नक्की शेअर करा आणि आपलं नाव चेक करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.